5 वर. पहिल्या षटकात ते खेळ संपलाय. थोडस कन्फ्युजन क्रिकेट आहे कारण 5 बॉलचं षटक आहे. कधी षटक होईल हे सांगता येणार नाही. पहिल्या षटकात ते खेळ संपलाय. जयदीप काय नेतृत्व गोलंदाजी केली. फक्त 5च धावा खर्चकलेत. थोडस पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं कठीण असतं आणि हे लिलिया पार केली आहे ती म्हणजे जयदीप. चांगली सुरुवात करून जयदीप याने. इथून कुठेतरी सुरुवात करायला लागेल. ही दोन्ही बॅटर्स अजय आणि प्रथमेश 5च धावसंख्या झालाय. थोडस डावखुऱ्याचा बॅटर आहे. थोडस फिल्डिंग प्लेसमेंट थोडस प्रॉब्लेम होतोय. तो क्षेत्रक्षण टीमला क्षेत्रक्षण पहिला होतंय. बघूया बॉलिंग मार्कर हेमंत. ओहो थोडस शप्पल होऊन मारण्याचा प्रयत्न पण बॉल झाला बीट होऊन विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. चांगला बॉल. आता बॉलिंग मार्कर हेमंत. हाही चांगला बॉल. चांगली गोलंदाजी. म्हणजे जयदीपने जशी गोलंदाजी केली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी हेमंत करतोय. चांगली गोलंदाजी पूर्ण जखून ठेवलं. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 बॉल 5 धावा. होईल चांगला फटका अगदी स्क्वेअरच्या दिशेने बॉल चाललाय. 1 बॉल से बाहेर चौकार. या चौकार टीमची धावसंख्या पोहोचली आहे 9. या स्पर्धेत पहिला चौकार आलाय तो प्रतिमेच्या बॅट मधून. कुठेतरी धावसंख्या दुसरं षटक आहे. 9 धावसंख्या झाली. होईल चांगला फटका अगदी स्क्वेअरच्या दिशेने बॉल चाललाय. 1 बॉल से बाहेर चौकार. या चौकार टीमची धावसंख्या पोहोचली आहे 3 बॉल 9 रन्स अशी धावसंख्या. जवळजवळ 8 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावसंख्या झाले. हो हो चांगला बॉल अगदी स्लॉट होता बॉल. अगदी मिस होऊन बॉल झाला विकेट किपरच्या क्लोज मध्ये. चांगली गोलंदाजी. थोडस चौकार आणि षटकार गेल्यानंतर थोडस कमबॅक करणं कठीण असतं पण हे कमबॅक केलंय ते गोलंदाज हेमंत याने. टीमची धावसंख्या पोहोचले 9 वर. इथे चांगला फटका. थोडस कनेक्शन नव्हतं. बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. एक टोकापैकी दुसऱ्याचा प्रयत्न करूया आणि इथे फलंदाज बाद झालाय. त्याने प्रयत्न देखील केला नाही कारण त्याला माहित होतं की मी बाद होणे हे अटूल आहे. इथे पहिला फलंदाज बाद झालाय. प्रथमेश माघारी परततोय. बेस्ट डीजे. या स्पर्धेच्या दरम्यान प्रथमेश डीजे माध्यमातून आपण हे संगीत आपण ऐकणार आहोत. अतिशय संगीत म्हटलं की चांगलं वातावरण निर्माण होतं आणि हे आपण पाहणार आहोत ते प्रथमेश दादा यांच्या माध्यमातून हे आपण संगीत ऐकणार आहोत. 2 षटकांचे ते खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पोहोचली 10 वर. एक फलंदाज बाद झालाय. तो इथून धावा येणे गरजेचं आहे. प्रत्येक षटकामध्ये 5 धावांची सरासरी ठेवली आहे ती वाकी या संघाने. ही सरळ तुम्हाला कुठेतरी कमी पडेल. धावसंख्या सरासरी वाढवणे गरजेचं आहे. रन रेट वाढवणे गरजेचं आहे. हा सामना फक्त 5 षटकांचा आहे. मला इथे मोठे फटके म्हणजे मोठे चौकार षटकार ठोकावे लागतील. इथपर्यंत धावा येणे गरजेचं आहे. बॉलिंग मार्फत सज्ज ओमकार. दोन्ही गोलंदाजांनी चांगलं काम केलंय. वर्चस्व पाहायला मिळाले ते दोन्ही गोलंदाज जयदीप आणि हेमंत. आता बॉलिंग मार्फत सज्ज होत ओमकार. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा निर्णय वाईट आहे. एका धाव टीमची धावसंख्या पोहोचली 11 वर. डबल 1. 11 धावसंख्या. वनडाऊनच्या भूमिकेत मला बॅटर आलाय लोकेश. भारतीय संघाच्या विराट कोहली जशी काम करतो तशाच प्रकारची कामगिरी मला वाटतं योगेश याला करावी लागेल. पहिला चेंडू इथे टॉट टाकलाय. चांगली गोलंदाजी. ओमकार. स्ट्रायकिंगला बॅटर अजय. अजय अजून मैदानच्या आतमध्ये. ही जमेची बाजू आहे ती वाकी या संघाची. चांगला फटका
अगदी मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे आणि अखेरच्या वेळी टिपलाय. सर्वात कुणाला घ्यायची असेल ती आपण घ्यायची आहे आणि घ्यायची आहे. नक्कीच नक्कीच एक नशीब आजमावी संधी आहे की आपण घरी जाताना आपण काहीतरी लकी ड्रॉ म्हणजे एक कर आणि एक इस्त्री आहे त्याचा आपण पूर्णपणे आनंद लुटायचा आणि आपण पण इथे घ्यायचंय. सर्वांना विनंती करेन. न्यू बॅटर जयेश इथे ऑन साईडला खेळलाय. अगदी क्षेत्ररक्षक आहे. एक धावा कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न पण नकार दिलाय. चांगला निर्णय. एका धावांनी टीमची धावसंख्या पोहोचली 12वर. थोडस संत सुरुवात बघलं पण इथं कुठे कमबॅक करावं लागेल. कुठेतरी घेर चेंज करावं लागेल. इथे टाकावं लागेल. फलंदाज म्हणजे योगेश आणि जयेश दोन्ही ओपनर्स माघारी परतलेत. अजय आणि प्रत्यवेश ही जोडी डगआउटच्या दिशेने आहे. पण दोन्ही फलंदाज मला वाटतं योगेश जयेश दोन्ही जोडी मैदानच्या आतमध्ये पूर्ण दामोदार पूर्ण तारणार या दोन्ही खेळाडूंकडे असेल. 12वर 2 अशी परिस्थिती वाकी या संघाची. थोडस बिकट परिस्थिती आहे. इथून पुढे सावध गरजेचं आहे. प्लस तुम्हाला वेगाने धावा बनवाव्या लागतील. कारण हा सामना 4 षटकांचा आहे. 20 बॉलचा सामना आहे. बॉलिंग मार्क सज्ज आहे तो म्हणजे ओमकार. पहिलं षटक हाताळलं होतं जयदीपाने. फक्त 5 धावा खर्च करते. त्यानंतर गोलंदाज मार्कवर सज्ज झाला होता हेमंत. त्यानेही 5 धाव खर्च केले. आणि तिसरं षटक बॉलिंग मार्कवर सज्ज आहे तो म्हणजे ओमकार. त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 2च धावा खर्च केलेत. 12 धाव संख्या झालेत. नेक्स्ट टाइमच्या बाहेर पंचांचा निर्णय वाईड आलाय. स्क्वेअरच्या दिशेने मारण्याचा फटका जरूर होता पण लाईन मिस करून लेग स्टंपच्या बॉल बाहेर होता. त्यामुळे ते पंचा निर्णय वाईट दिलाय. एका धावून टीमची धावसंख्या 13 झाली आहे. अजूनही या स्पेल मधील 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया काय घडतंय काय बिघडतंय या मैदानात. ते ऑन साईडला करण्याचा प्रयत्न तितकसा करेक्शन होतो. शॉर्ट फाईन लेग मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तोपर्यंत एक धावा कंप्लीट केली. एका धावा टीमची धावसंख्या पोहोचली 14वर. आता न्यू बॅटर जयेश स्ट्रायकिंग एंडला. याच्यावर पूर्ण जबाबदारी असेल. 14 धावा स्कोअर बोर्डवर झालेत. या स्पेलमध्ये शेवटचा बॉल असेल. ओमकार चांगला फटका ऑन साईडला खेळलाय. बॉल चालला विथ अलंकार पेट क्षेत्ररक्षक आहे. एका त्याने फीड केलाय. चांगला थ्रो बघा रनआउटची संधी आणि इथे फलंदाज पास झालाय. चांगला थ्रो बनावा लागेल. चांगली कल्पना तीन षटकांचा खेळ संपला. 15 धावसंख्या झाली. 15वर 15वर ठीक अशी परिस्थिती आहे. काय गोलंदाजी केलं तिन्ही गोलंदाज. अगदी डॉमिनेट केलंय. अगदी वर्चस्व दाखवलंय तिन्ही गोलंदाज. म्हणत जयदीप त्यानंतर हेमंत त्यानंतर आलं ओमकार. काय गोलंदाजी केली आहे. पूर्णपणे रोखून धरलंय वाकी या संघाला. 15वर 3 अशी परिस्थिती. आता अंतिम षटक हा नवे षटक 5 बॉल हे मॅजिक बॉल असतील वाकी या संघासाठी. इथून काहीतरी चमत्कार करावा लागेल. तुम्ही काहीतरी चमत्कार करेल तेव्हा तुम्हाला कोणीतरी पुढे नमस्कार करेल. इथं चांगला फटका अगदी मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. 1 बॉल सीमारेषे चौकार. या चौकाची धावसंख्या प्रयत्न येत होते.
हॅलो, हॅलो, हॅलो. याचा कमी येतोय रे. हॅलो, तू बोल रे. हॅलो हॅलो. हॅलो, 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 हॅलो. ते तू बोल. स्वागत केलं ते कृष्ण यांचं अशाच प्रकारची परत करणं गरजेचं आहे. हॅलो, 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 हॅलो. हो इथे चांगला फटका ते सुटला झेल सुटला इथे इथे जिथे एकच धावा नव्हती जिथे फलंदाज बाद होता तिथे 2 धावा मिळाल्यात. या 2 धावा वेगाने धावा बनवाव्या लागतील. हॅलो, 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 तर हा सामना हॅलो, 4 षटकांचा हॅलो, आहे. हॅलो. 20 बॉलचा सामना आहे. मोठा आहे जरा, छोटा. असं कसं काय? हां. आवाज आहे. ते सावरणे गरजेचं आहे. प्लस तुम्हाला वेगाने धावा बनवाव्या लागतील. 4थं षटक सुरू आहे. अंतिम षटक सामना 3 बॉल बाकी आहेत. या इनिंग मध्ये या पहिल्या डावात 3 बॉल बाकी आहेत. कुठेतरी प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांचे परमेश्वर. आता कसं मस्त वाटलं ना. म्हणजे असं तिसरा बॉल या स्पेल मधील हो हो हो, चांगला बॉल अगदी बॉल होता. हा सामना चांगली गोलंदाजी बनवायचा आहे. 20 बॉलचा सामना आहे. थोडंसं पहिल्या बॉलवर खराब सुरुवात झाली होती. पहिला चौकार त्यानंतर 2 धावा आणि आता डॉट बॉल. थोडंसं क्षेत्ररक्षणाने चूक केली होती. तिथे 2 धावा होते. तिथे योगेशला जोडे मिळतं. त्याचा फायदा मिळवतो का योगेश? इथे चांगला फटका अगदी कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. वन बाउंड सीमारेषे बाय चौकार. या चौकारात त्यांची धावसंख्या पोहोचली 25. तर कुठेतरी स्कोर होत आहे. कुठेतरी आशा कल्लोळ होत आहेत. वाकी या संघाचे हॅलो, हॅलो. थँक यू डीजे. याच्यानंतर मी विनंती करतो राघववाडी आणि भराडेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. पहिली इनिंग संपली की त्याच्यानंतर त्वरित आपण यायचंय भराडेवाडी आणि राघववाडी. हो हो शेवटचा बॉल अगदी स्कोरच्या दिशेने मारायचा प्रयत्न पण काय कल्पक दाखवली दोन्ही पदाने एक धावा कंप्लीट केला दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद झाले फक्त एकच धाव मिळेल या एका धाव टीमची धावसंख्या पोहोचली 26. पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपलाय. वाकी या संघाने 26 धाव बनवलेत आणि 27 धावांचं टार्गेट ठेवलंय ते शिवणे या संघाला. थँक्यू. थँक्यू डीजे. थँक्यू. भराडेवाडी आणि जय दुर्दे राघववाडी दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचे. भराडेवाडी राघववाडी त्वरित यायचे. भराडेवाडी कर्णधार आणि राघववाडी आपल्या समोर टॉस केला जाईल. विनंती असेल वारंवार कॉल देतोय त्वरित यायचे. याच्यानंतर लगेचच आपला सामना सुरू होईल. राघववाडीचा कर्णधार आपण पाहू शकतो या ठिकाणी येताना. दादा लाव आता लाव. चला ऑफिशियलने सुद्धा विनंती असेल वाकी संघाला की त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे सहकार्य करायचे. पहिला सामना सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो एक मोठी स्पर्धा आपण पाहू शकतो एनके ट्रॉफी 2024 पर्व दुसऱ्या पर्वामध्ये मित्रांनो आहोत आपण. दोन्ही कर्णधार या ठिकाणी येताना आपण पाहू शकता राघववाडी आणि भराडेवाडी. थोडीशी घाई करायची नित्या. हॅलो 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 चालू असले मॅच मडतचा
चौडेश्वरी क्रिकेट क्लब शिवणे आणि YCC वाकी या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय. एक मिनिट निनाद. चला यशवंत माने यांना विनंती करतो की टॉस करायचंय. आपण पाहू शकता भराडेवाडी आणि राघववाडी आणि विनंती असेल प्रत्येक संघाला आपली ऍडव्हान्स फी दिल्याच्या नंतर जी बाकी आहे ती सुद्धा त्वरित द्यायची आहे. हॅलो 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 थँक्यू डीजे. हॅलो आपण पाहतोय एनके ट्रॉफी 2024. अगदी या स्पर्धेत पहिला सामना शिवणे आणि वाकी या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय. पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपलाय. 26 धावा बनवल्यात ते वाकी या संघाने आणि 27 धावांचं टार्गेट ठेवलंय ते शिवणे या संघासमोर. 20 बॉल मध्ये 27 धावा हे बनवायचे आहेत. प्रत्येक षटकामध्ये 7 धावांची सरासरी आवश्यकता आहे. थोडस माफक आव्हान असलं तरी हे आपण टार्गेट समोरच्या टीमला हे जड करू शकता. प्रयत्नांची पराकाष्ठ, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चांगल्या रणनीतीने तुम्ही उतरलात, नक्कीच आपण समोरच्या टीमला निश्चितपणे हे धन्यवाद. निनाद एक मिनिट कॅमेरा देते. टॉस आपण पाहू शकतो. राघववाडी भराडेवाडी दोन्ही नामवंत संघ आमच्या राजापूर तालुक्यातील यशवंत माने यांच्या शुभस्ते टॉस होताना आपण या ठिकाणी पाहू शकतो. राघववाडी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निर्णय सुद्धा त्वरित द्यायचा आहे. बॅटिंग घेतली प्रथम, याच्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण नीती लावून घ्यायचंय. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑफिशियल दोन्ही विनंती असेल की सामना चालू करायचा. धन्यवाद सर. चला मॅचला सुरुवात करूया. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल. पण दोन्ही बॅटर मैदानच्या आतमध्ये आहेत. 27 धावांचं टार्गेट समोर ठेवून मैदानच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर. स्ट्रायकिंग एंडला हेमंत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राजू. बॉलिंग मार्फत सज्ज होते मनीष. मोठी लढती पाहायला मिळेल. 27 धावा आहेत. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला बॉल टाकायला सज्ज आहे मनीष. समोर असेल हेमंत आणि राजू ही जोडी मैदानात. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला बॉल राईट राऊंड विकेट. थोडीशी रिदम चुकले गोलंदाज मनीष यांची. 27 धावांचं टार्गेट आहे. 20 बॉलचा सामना. प्रत्येक षटक 5 बॉलचं. पहिलं षटक 30 सर्कलच्या बाहेर, 2 क्षेत्रच्या बाहेर. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली लॉंग ऑन आणि एक मिड विकेट. पहिला बॉल चांगला अगदी मिडऑफच्या डोक्यावर खेळलाय. पहिला बॉल टेकलाय. एक मिनिट डीजे. थँक्यू डीजे. भराडेवाडी राघववाडी दोन्ही कर्णधार यायचे. आपलं सन्मान चिन्ह घेऊन द्यायचंय. सॉरी थोडस लेट झालं. राघववाडी आणि भराडेवाडी कर्णधार प्रभाकर बाणे यांना विनंती करतो की एक सन्मान चिन्ह द्यायचे. पहिल्या चेंडू अगदी लोवर फुलटॉस होता, त्याला पाठवलाय मिडॉनच्या डोक्यावरून अगदी सीमारेषे बाहेर चौकार. माफ करा, मिडॉनच्या डोक्यावरून खेळलाय फटका. या चौकाराने सुरुवात केली टीम मनीषने. माफ करा हेमंत. दुसरा बॉल. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पण चांगला बॉल अगदी. परंतु जर पाहिलं होतं त्याच दिशेने फॉलो केलं ते गोलंदाज मनीष याने. 2 बॉल 4 रन अशी स्थिती आहे ती शिवणे संघाची. 27 धावांचं टार्गेट आहे. तिसरा बॉल या ओव्हर मधील मनीष. पुन्हा एकदा स्विच हिट करायचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी पूर्ण मॅच जपून ठेवलंय. मग काही गरज नसताना पण पहिला फटका आपण समोरच्या दिशेने खेळला आणि इथे दुसरा फटका आपण स्विच हिट करताय. कुठलीही चूक करताय ती म्हणजे हेमंत. 3 चेंडू फेकून जाईल, 4 धावा झालेत. या स्पेल मध्ये चौथा बॉल असेल तो मनीष यांचा. हो बॅटची एज लागली होती, तितकंसं कनेक्शन नव्हतं. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार दिल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय त्या मनीषाने. 27 धावांचं टार्गेट आहे. 4 बॉल टाकलेत. जवळजवळ 16 चेंडू 23 धावा असं समीकरण आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. पहिल्या इनिंग मध्ये विचार केला फक्त 5च धाव होती. दुसऱ्या इनिंग मध्ये 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 धावा झाले. शेवटचा बॉल स्ट्रायकिंगला हेमंत, ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय.
हो, चांगला फटका आधी लोवर पडतो होता. अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषेबाहेर चौकार. या चौकार टीमची धावसंख्या 8. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शिवने संघाचे धावसंख्या झाले बिनबाद 8. आता समीकरण बनलंय 15 चेंडू 19 धावा. चांगली फलंदाजी म्हणजे हेमंत अगदी शेवटचा बॉल बघितला तर अगदी लोवर फुट होता आणि अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने जिथे क्षेत्ररक्षक नव्हतं असं क्षेत्र यायला आणि त्या दिशेने त्या चौकार टाकला. चांगली हेमंताची. समीकरण बनले 15 चेंडू 19 धावा. समीकरण कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी गोलंदाज अजय आणि फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये ओपनिंग फलंदाज होता विजय कुठेतरी निराश केला होता कुठेतरी फलंदाज चालला होता पुढे गोलंदाज मार्क होता पहिला बॉल फटका अगदी नो लुक शॉट बॉलला पाठवला आहे सीमारेषेबाहेर षटकार. धन्यवाद विजय. सध्या टेनिस क्रिकेटमध्ये हा शॉट चर्चेत राहिलाय नो लुक शॉट. अगदी त्याच पद्धत जसा प्रतीप हा खेळाडू जसा या हे शॉट खेळतो तसेच शॉट मला वाटतं राजू याने खेळलाय. पुन्हा इकडे प्ले दाखवलाय बॉलला पाठवलाय स्क्वेअरला खेळल्याच्या बाहेर राजूच्या बॅट खेळतोय हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद विजय. काय फलंदाजी केली बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत धावसंख्या पोहोचले 20 वर. फक्त टार्गेट सोपं झालंय आता फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. विधी ऑन साईडला खेळलाय बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल धाव मिळेल. एका धाव टीमची धावसंख्या पोहोचते 21. चांगली फलंदाजी राजू यांची. आता स्ट्रायकिंग एंडला हे मंचाने 2 चौकार ठोकलेत तर कॉन्फिडन्स येईल विश्वासी यशाची गुरुकिल्ली म्हटलं ते हे चित्र इथे पाहायला मिळतंय. ओहो अगदी कव्हरच्या दिशेने खेळलाय बॉल चालला सीमारेषेबाहेर चौकार. या चौकार टीमची धावसंख्या पोहोचले 25 वर. हॅलो धन्यवाद विजय. आणि इथे सामना संपलाय अगदी षटकाराने विजयावर शिक्कामोर्तब केलंय ते शिवने या संघाने. अगदी 9 बॉल मध्ये हा सामना संपलाय तो शिवने या संघाने. थँक्यू डीजे. खरोखरच चांगली मॅच पाहायला भेटली. पहिलीच मॅच शिवने हा संघ विजयी होतोय. बाकी सुद्धा एक चांगला संघ आहे परंतु या स्पर्धेत पराभूत होतोय. पुढील वाटचालीस मित्रांनो तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच्यानंतर भराडेवाडी या संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे आणि आता जो सामना झाला त्या सामन्यामध्ये हेमंत सर म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा पहिल्याच सामन्यामध्ये सामनावीरचा मान पटकवला होता तोच खेळाडू पाहू शकतो. गेल्या वर्षी मालिकावीरचा सुद्धा पुरस्कार पटकवला होता हेमंत सर. पण यायचंय आणि आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे हेमंत. त्याच्यानंतर भराडेवाडी संघाला विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. धन्यवाद.
सर तुम्ही येऊ नका मी पोहोचवतो तिथपर्यंत बॉल